वा, लाडू आणि शंकरपाळे लई वर्षांनी झाले बर का. आपण लहान असताना आई करायची. होय. आई, हे कधी केलेत तुम्ही? आम्हाला तर कळलंही नाही. तुम्ही दंगा करायला बाहेर गेला होतात ना तवा. म्हणजे हे लाडू करताना घरात गडबड गोंधळ केलेला चालत नाही, नाहीतर हे लाडू हसतात. लाडू हसतात म्हणजे फुटतात ग. त्याचा आकार चांगला येत नाही, मग ते चांगले होत नाही. पण हे लाडू आपण खाल्ल्यावर हसलं तर चालतं ना? सम्राज्ञी, मला अभय द्या, क्षमा करा मला. अभय? तुला कशासाठी? आता हिचा विश्वास बसण्यासाठी काहीतरी कारण सांगावंच लागेल. सम्राज्ञी, अहो त्या मत्सरावर लक्ष ठेवण्यासाठी मी गावात गेले होते आणि त्या तुळजाने आणि जगदंबाने मला ओळखलं. अहो, त्या दोघींनी मला हे नाटक करायला लावलं, म्हणून मी हे सगळं केलं. म्हणजे अहो, आपले सगळे रिपू त्या जगदंबाकडे बंदिस्त आहेत. त्यांच्या मदतीने त्यांनी माझ्यावर मोहिनी घातली. मी तुमच्या विरोधात जाईन का सांगा बघू. सम्राज्ञी, अहो तुम्ही असा विचार करू नका. म्हणजे मी तुमच्यावर रागावले असले तरी मी असं कधीच करणार नाही सम्राज्ञी, कधीच नाही. मनोरमे, मेले. बघतीयस ना या फळाचे कसे तुकडे झाले ते? पुन्हा जर का आगाऊपणा असा केलास तर याच्या तिप्पट तुझे तुकडे करू आम्ही, हे लक्षात ठेव. आपल्या तुळजाईने हा पदार्थ नक्कीच खायला पाहिजे. तुळजाई, या दीपोत्सवातला पहिले निवेद्य तुला. वा, फारच अप्रतिम चव आहे. तुझ्या आईच्या आणि काकूच्या हाताला चव आहे खरी. देवी आईला खूप आवडला लाडू, तिने खाऊन बघितला. अरे जनका, तुझ्या लेकीच्या अनेक कहाण्या ऐकल्या आहेत. त्या समध्या खऱ्या आहेत रे. तुझी लेक खरंच धन्य आहे. देवी आईचा आशीर्वाद आहे तिच्यावर. साक्षात देवी आई तिच्या हातनं खाती. आता देवी आई इथंच आहे तर आपण इथंच मंदिरात फराळ करूया का? वय चालेल की. होय. वय वय. किती आनंदात आहे जगदंबा. पण जेव्हा आम्ही योजनेच्या पुढच्या पायरीवर जाऊ
तेव्हा तिचा हा आनंद असाच राहील ना. हा कसलं साजरं दिसतंय. अवघा आसमंत आणि परिसर या दिव्यांनी उजळून निघालाय. अंधाराचं सावटच दूर केलंय या दिव्यांनी. अंधाराचं सावट दूर कसं होईल? मी आहे ना. मत्सर, तुम्ही कितीही दिवे लावा, रोषणाई करा, तुमच्या आयुष्यातील रात्र अशीच आणखी काळीकुट्ट होत जाणार. कारण अचानक एवढा सोसाट्याचा वारा कुठनं आला? बघा की, आणि समजे दिवे बी एका झटक्यात विजून गेले. हे काय घडतंय? आई, बाबा, काका, काकू, सदू, तुम्ही सगळे माया असंच वागली होती. तिने आईला असंच पाषाण बनवून टाकलं होतं. पण मग आता हे कोण करतंय? मायाची माया, विनाशाची छाया. मायाला तर मी अंकित केलं होतं. माया समोर ये. माया समोर ये. माया समोर ये. मोहाचा मोह, मोहिनीचा पाश, भुलवून करते कायमचा नाश. मोह बाहेर ये. या मोहमाळेत मोह नाहीये. हे दागिने कुठले आहेत? माझे खरे दागिने गेले तरी कुठे? जगदंबा, अगं हे दागिने, हे पैंजण, हे असं समद घालून उठणं कसं लावणार बाळा? उगाच त्याला डागबीग लागला तर काढून ठेव. नको नाही, लाव की असंच. एवढा कसला गाळस तुला? काढून ठेव म्हणलं ना, काढ.
चला आता आंघोळ करून घेऊ. जगदंबा, तू देवीचा अंश आहेस म्हणून स्वतःला खूप हुशार समजतेस, पण मी पण साक्षात रिपू आहे. मत्सर, तू माझं चाफ्याचं फूल बदललं होतंस, तर मी तुझे दागिने नाही बदलू शकत. मायाची माया, विनाशाची छाया. मोहाचा मोह मोहिनीचा पायवून करते कायमचा नाश. मदराजाचा फटका आता नाही सुटका. काळजाचा घेते ठाव कामिनीचे नाव. महादेव आलात? हो, यावंच लागला. भूलोकावर सगळीकडे हाहाकार पसरला आहे. जे रिपू जगदंबाने अंकित करून ठेवले होते ते रिपू मुक्त झाले आहेत. गावातल्या प्रत्येकाला मायाने पाषाण बनवून ठेवले आहे. आकाशातून क्रोधाचा पाऊस पडतो आहे.